हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. आज तर घरी नाही आई, तर मग काढणार आहे दादा आणि मी दूध. चला पकडा तिचे पाय. चला घेतलं काढून दूध. आणि आज काही चिड्याले चारा टाकता येत नाही. चिड्या तर करू राहिले चिव चिव, पण सगळं बोलत आहे. कारण टाकणं चालू आहे सडा. आणि उन्हाळ्याचं दार खरं एवढं उखाते काढलंय, म्हणून सडा टाकावं लागतं. 1-2 दिवसात जरासं चोकू देतं, मग ते चारा टाकतो. आई घरी नाही हे तर मला आठवण आहे, पण बाहेरचं दार झाडून काढायला लागते हे मला आठवण असते. कारण मी उठायच्या पहिले आई बाहेरचं दार झाडून काढते. आणि आज ऊन येऊ राहिलं तरी तसंच आहे. हा विशाल हे पण मला मग मी घेतो आता बाहेरचं दार झाडून. त्याचं झाडून आता जरासं चोकला सडा तर चिडायला देतो. तरी आज काही अशा विशेष चिव चिव नाही करू राहिला ते, पण देतो टाकून तांदूळ खावा. आज वला आहे म्हणून खाली उतरून नाही राहिलं ते, पण उतरतात आता. तुम्हाला दिसत असेल तर तांदूळाले वरच पाहून राहिले, वरूनच पाहू राहिले ते. आणि काही खाली बी उतरतात जाईल जास्त भूक लागली त्या, नाही तर वर आपापल्या खोप्यातून पाहू राहिले तांदूळाले. चला मग लागतो आता स्वयंपाकाले. लय दिवसाची आता चटणी सरली लाल मिरच्याची. तर आज घेतो चटणी वाटून. पहिले मस्त मिरच्या भाजून घेतो. आणि आज काही आई घरी नाही सांगायले का हे भाजी कर का ते भाजी कर. आता मी मनानच करतो भाजी. आणि मला एवढा उशीर झाला का बसली आता लोकनी. दाखवतोच मी तुम्हाला, व्हिडिओ कंटिन्यू करा काय करू राहिली भाजी. तर आता हे मिरच्या तर अशा लाल दिसू राहिल्या, लय तिखटात का काय. आज भाजी केल्यावर समजे नाही मिरच्याचं काय मिळायचं. आई घरी असल्यावर असे नाकणं बिकणं काढायचं काम नाही, आईच काढून देते. बसल्या बसल्या बाहेर काही ना काही चुटुक मुटुक चालूच राहते तिचं. चला मग आता मिरच्या भाजून घेतो. पहिले चटणी वाटून घेतो. लसूणही काढा लागते, सगळं बारीक काढा लागते आज लई. आणि मस्त अशी वायला मिरच्याची चटणी करून घेतली. मागच्या वेळेस फक्त मिरच्याच काढल्या होत्या, त्यात मिठाई कमी झालं होतं आणि लय बारीकही झाली होती. ते मिरच्या भाजून घेतल्या होत्या. तर यावेळेस मिरच्या भाजून घेतल्या आणि मस्त हे केलं, समारे त्यातच टाकलं, मिठाई त्यातच टाकलं. आणि अशी वली वली राहिली तर लय मस्त निघली चटणी. सारखी चटणी दिसू राहिली आहे. मागच्या वेळेस सारा भुक्काच झाला होता. आणि आता सकाळी झालं मटण. तर आता मटण तर काही एवढ्या लवकर शिजत नाही आणि भाजीचा मेळ काही लागत नाही. मग त्यासाठी मी 2-3 पीस भाजून घेतले असे चुलीत. आणि आता मस्त सुक्क मटण बनवणार आम्ही ताव्यावर. ताव्यावर मटण करायसाठी करा लागणार आहे आपल्याला पहिले पोळ्या. एक चिक्कू घेतो पहिले खाऊन, नाही तर मग ते खायची आठवण नाही राहत मला. असे खायला आवडतात मला चिक्कू, एकदम असे टक्कर काढू. पण ते घाई घाई काही असे टक्कर काढता येत नाही, डायरेक्ट गप्पा तोंडात. आज तर दादा जेवण करून बसले. माझा स्वयंपाक होते की नाही काय माहित. आज माझ्या तर अजून पिठात पाणी नाही. आता काय करावं. पण काय पीठ करून घेतो मी. आज दिवसभर चालते वाटते माया. खाणं पिणं फक्त. कांदा मिरची काढून घेतली तो उशीर जरा जरासा. कारण पहिले मी सकाळपासून आज ढील ढाल करू राहिली. तर आज स्वयंपाक उरकला. चला मग मी पीठ चुरून घेतो बाबा पटापट. बोलत बसलं की मग लय आणखी उशीर होते. पिठात पाणी तर टाकून घेऊ.
आई स्वयंपाक तर सांगा मग अजून चहा बी नाही पेली मी. चहा बाकी काय माय अजून. आणि आई घरी नाही तर मला काही गमून नाही राहिला. मी माहित तिचं चालते, ओ बाई व हे कर व ओ बाई व ते कर. आता गमून नाही राहिलं तर काय मग नाही काही स्वयंपाकात इंटरेस्ट नाही घेतला सकाळपासून. आता आला अंगात. स्वयंपाक म्हणजे पोळ्या झाल्या. आता पोळ्या ठेवतो असे झाकून. आणि मटणाची पिसे बारीक करून घेतले. कांदा आणि सांबार कापेला आणि चटणी तर काढून घेतलीच नाही. आता यातच ठेवतो सगळं. आणि पहिले पिलं भाजून घेतो आणि बकऱ्याला पाणी भाजून घेतो. मग बनणार आहे आपली भाजी तव्यावरची. आता किती काय हो, पहिले पिलं भाजून घेतो आणि बकऱ्या सोडून देतो आणि बकऱ्याला पाणी भाजून घेतो. आणि दिवसभर चालते मग आपलं खाणं पिणं. आता मग हलगर्जीपणा सकाळी केल्यावर आता अंगात येणारच आहे नाही का. पोळ्या शकून गेली, चूल एवढी धडधड पेटली की लय. आज तर पाण्याचा हांडा बी नाही ठेवला. पहिले पाण्याचा हांडा ठेवून घेतो आता वर चुलीवर. हे बा सगळा पसारा तसाच पडला. पिलं सोडले तर पिलं पेले बी आणि चालले घरात. आता हे दरवाजा लावून घ्या लागेल मला. हाय त्याला प्यायला सोडलं की घरात घुसतात. त्याची माय काय त्याला पिऊ देत नाही. पाय धरल्याशिवाय पाय पकडूनही पाजले त्याला. पण तरी आता ती मोठी झाली तर त्याची भूक जास्त वाढली नाही. नसतं पैतातच इकडे तिकडे. आणि हे दादा असे बंडी घेऊन जातात. बंद घरी नाही तर, कारण आईन बंद गेली गाव आली कालच. तर मग बकऱ्या मला तिकडे नेऊन सोडायला लागतात रोडवर. त्यासाठी एवढी गडबड होती, दुसरं काही नाही. आता दादा बकरं घेऊन गेले काही एवढं हे नसते. आता पिलं बांधून घेतो मी, कारण ते पैतीन लोकांच्या घरात गेले, पोचले गेट लोक. आज तर अतलकच बकऱ्या सोडून दिल्या आणि बकऱ्या नेल्या शेण. एवढं पडेल बाहेर काढलंय आणि अजून घरातल्या पसारा राहिला आणखी लय जास्त. आणि हे इकडे बी शेण पडेल आहे. आणि हे बाई राहिली रंभा आमची मांगा. आता गेल्या बकऱ्या. पण हा पसारा आता मी असाच ठेवतो, कारण की माझ्या घरातही पसारा लय मोठा आहे. हे पाहू शकता तुम्ही. तुम्हाला तर माहीतच आहे मी घरातून सोडून आली. सगळं फक्त पोळ्या लाटल्या आणि शेकल्या. तर आता हा पसारा असाच ठेवतो मी. पहिले पिलायला चारा बांधून घेतो. आणि ते बाई म्हटलं जावा नाही लागीन रस्त्याला. तर ते बाई घुसल्या होत्या घरात लाईन आमच्या आणि ते नेऊन दिल्या. मग तर इकडे आमच्या गब्बू महाराजचा पडला आरोळी. इकडे आमचे हे पिलं वळल्यावर राहिले. मी घरी नसली म्हणजे पिलं भ्या भ्या वळला आता.